ओके, हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं अबाउट द सेट. सेटची आपण इन्फॉर्मेशन घेतलेली होती. सेट कोणाला म्हणायचं, सेट कसा रिप्रेझेंट केला जातो, सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात आणि ते एलिमेंट्स कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात हे आपण या ठिकाणी गेल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याचप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुद्धा सॉल्व्ह केलेला होता. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण दोन मेथड्स बघितल्या होत्या सेटच्या. पहिली मेथड कोणती होती, लिस्टिंग मेथड, त्यालाच आपण म्हणतो रोस्टर मेथड. दुसरी होती रूल मेथड, त्यालाच आपण काय म्हणतो सेट बिल्डर फॉर्म असं देखील म्हणतो. याच्यावर आधारित आपला प्रॅक्टिस सेट 1 होता. आता आपण जात आहोत आपल्या सेकंड पार्ट कडे आणि या पार्ट मध्ये आपल्याला काय बघायचंय, टाइप ऑफ सेट्स. काय बघायचंय, सेटचे कोणकोणते प्रकार असतात हे आपल्याला या आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. ओके, देर आर टोटल 5 टाइप ऑफ सेट. 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेट आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. सगळ्यात पहिले आहे सिंगलटन सेट, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एम्प्टी सेट किंवा त्याला नल सेट म्हणतात. थर्ड वन इज द फायनाइट सेट, फोर्थ वन इज द इनफायनाइट सेट आणि फिफ्थ वन इज द इक्वल सेट. ओके, असे 5 सेट आपल्याला बघायचे आहेत. 1 बाय 1 डिटेल मध्ये आपण 5ही सेट बघूया. ओके, चला मग फर्स्ट सेट आहे दॅट इज नथिंग बट द सिंगलटन सेट. आता मी प्रत्येकाची काही ना काही हिंट तुम्हाला सांगणार. ती हिंट तुम्ही लक्षात ठेवायची. दॅट हिंट इज सो इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय वेदर द गिवन सेट इज ऑफ विच टाइप. ओके, ती हिंट तुम्हाला कामामध्ये येणारे ओळखण्यासाठी की हा कोणत्या प्रकारचा सेट आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिलेच सेट आहे दॅट इज नथिंग बट द सिंगलटन सेट. याच्यामध्येच एक शब्द येतोय आणि तो सेट तो काय आहे, सिंगल. सिंगलचा अर्थ काय होतो, 1. म्हणजे या सेट मध्ये तुम्हाला किती एलिमेंट सापडणार आहेत, ओनली 1 एलिमेंट. किती एलिमेंट्स असणार आहेत यामध्ये, ओनली 1 एलिमेंट तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. उदाहरणार्थ एखादा आपण सेट घेतला, ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. ओके, सो प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत, सर प्राईम नंबर आहेत 2, 3, 5, 7, 11, 13 अँड सो ऑन. खूप सारे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स काय आहेत, खूप सारे आहेत. बट याच्यामधून मला कोणता पाहिजे होता, ओनली इवन. इवन म्हणजे कोणता आहे, मग या ठिकाणी फक्त 2, बाकी सगळे ऑड आहेत, सगळे ऑड आहेत. सो दॅट ए सेट तुमचा काय होतो, कर्ली ब्रॅकेट मध्ये 2. ओके, कर्ली ब्रॅकेट मध्ये 2. आता या सेट मध्ये तुम्हाला किती एलिमेंट दिसतात, ओनली 1 एलिमेंट, एकच एलिमेंट आहे आणि तो कोणता आहे, 2. अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणणार, सिंगलटन सेट. बघा मग डेफिनेशन बघा, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ ए सिंगल एलिमेंट. याच्यामध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, सिंगल एलिमेंट. सो अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणणार आहोत, सिंगलटन सेट. पुढे आणखी टाईप आपल्याला बघायचे सेटचे, पण हे आहेत अकॉर्डिंग टू द नंबर. हे सेट जे आपण आता बघतोय हे कशानुसार बघतोय, अकॉर्डिंग टू द नंबर. एखाद्या सेट मध्ये किती नंबर्स आहेत किंवा किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत हे आपण या टाईप मध्ये बघणार आहोत. 1 एलिमेंट आहे, 0 एलिमेंट आहेत, मोजता येणारे एलिमेंट्स आहेत, न मोजता येणारे एलिमेंट्स आहेत, इक्वल एलिमेंट्स आहेत. अशा प्रकारे हे सेट असणार आहे. सो पहिला सेट काय होता, दॅट इज नथिंग बट द सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल एलिमेंट आहे, ओनली 1 एलिमेंट आहे, अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणतो, सिंगलटन सेट. ओके, समजलंय. चला मग जाऊया नेक्स्ट टाइप कडे. सेकंड टाइप आहे दॅट इज नथिंग बट द एम्प्टी सेट. कोणता सेट, एम्प्टी सेट. आता बघा या ठिकाणी नावच दिलेलं आहे एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजे काय, सॉरी, 0. नल सेट, नल म्हणजे काय, 0 म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एलिमेंट नाहीत. अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणणार, एम्प्टी सेट, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे नल सेट. काय नाव आहे त्याला, बघा, इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट, नॉट अ सिंगल एलिमेंट, एकही एलिमेंट ज्याच्यामध्ये नाहीये, अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणतो, एम्प्टी सेट, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे नल सेट ऑर ॲन एम्प्टी सेट.
ओके, हा जो नल सेट आहे, हा जो नल सेट आहे, हा एक तर तुम्ही अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट दाखवा, त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट लिहू नका, म्हणजेच काय असेल तो एम्प्टी सेट. ओके, किंवा या लेटरने दाखवा, या लेटरला म्हणतात फाय. काय म्हणतात? फाय. PHI फाय. ओके, बघा PHI फाय. सो दिस इज नथिंग बट द नल सेट, एम्प्टी सेट आपण याला म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघूया, पहिलं एक्झाम्पल काय दिलंय, एक्स बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. नॅचरल नंबरचा सेट दिलाय बघा. सर आम्हाला माहिती आहे नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. आता आपल्याला 2 आणि 3 याच्या इन बिटवीन नंबर सांगितले. आता याच्या इन बिटवीन काही नंबर आहेत का? नाही. मग आपण काही लिहिणार का याच्यामध्ये? सो हा जो तुमचा सेट दिलेला होता बी सेट, अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. सर 2 आणि 3च्या मध्ये तर एलिमेंटच नाहीयेत, आहेत का? 2 आणि 3च्या मध्ये कुठे नंबर आहेत का? मग कोणी म्हणेल सर असं कसं, 2 आणि 3च्या मध्ये नंबर आहेत. 2.1 2.2 2.3 2.4 2.5 6 7 8 9 2.9 पण आहे. मग 3 येतो. सर हे तर एलिमेंट आहेत की नाही, हे तर नंबर आहेत की नाही, मग कसा काय हा एम्प्टी सेट येईल? बट मित्रांनो 2.1 2.2 हे नॅचरल नंबर्स नाहीत, हे रॅशनल नंबर्स आहेत. हे काय आहेत? रॅशनल नंबर. उदाहरणार्थ बघा 2.5 कधी मिळणार आहे? जेव्हा तुम्ही 5 ला कशाने डिवाइड करणार आहात? 2 ने. 5 ला 2 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला आन्सर काय मिळतं? 2.5. मग बघा हा नंबर P/Q च्या फॉर्म मध्ये आहे का? येस. सो दिस इज नथिंग बट द रॅशनल नंबर. हा तुमचा नॅचरल नंबर नाही. नॅचरल नंबर तर कोणता आहे? 2 आणि नॅचरल नंबर आहे 3. कारण नॅचरल नंबरलाच आपण दुसरं काय म्हणतो? काउंटिंग नंबर. मग आपण असं काउंटिंग करतो का? 1 2 2.1 2.2 3 3.1 3.2 4 4.1 4. ऐसा काउंटिंग करते? असं काउंटिंग करतो आपण कधी? नाही. आपण डिरेक्टली काउंटिंग करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड सो ऑन. ओके, सो हे मधले नंबर्स येणार नाहीत. आणि मग 2 आणि 3च्या मध्ये तर मग सर नंबरच नाहीयेत, नंबर नाहीये म्हणून आपल्याला लिहिता येणार नाही. दॅट्स वाय इट इज अ एम्प्टी सेट. हा काय आहे? एम्प्टी सेट. आयदरली दोन्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये एलिमेंट लिहू नका, नंबर लिहू नका, किंवा असं लिहा बी इज इक्वल टू 5. ओके, हा 0 काढायचा, त्याच्यामध्ये अशी रेष मारायची. ह्याला पण काय म्हणणार तुम्ही? याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकतात? नल सेट. काय म्हणू शकतात? नल सेट. पुन्हा एकदा गोष्ट लक्षात ठेवा, नल सेट मध्ये कोणताही एलिमेंट नसतो. नल सेट मध्ये कोणताही एलिमेंट नसतो. ओके, समजलं एव्हरीथिंग? दोन्ही सेट कळले. पहिला सेट बघितला आपण सिंगलटन सेट. सिंगलटन सेट मध्ये किती एलिमेंट्स असतात? ओनली 1 एलिमेंट. दुसरा बघितला आता आपण एम्प्टी सेट, किंवा त्यालाच आपण दुसरं काय म्हणतो? नल सेट. नल सेट किंवा एम्प्टी सेट मध्ये सर एलिमेंट नसतो, 0 एलिमेंट असतो. मग सर असं लिहिलं तर चालेल का? असं पण चालेल ना सर, 0 म्हणजे काहीच नाही, बरोबर? हा नाही, 0 हा सुद्धा एक एलिमेंटच आहे. 0 सुद्धा काय आहे? एलिमेंटच आहे. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एक क्वेश्चन देतो मी. कोणता? ए इज अ सेट ऑफ ऑल. सेट ए कसं वाचणार हे आपण? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स. एक्स बद्दल आपल्याला लिहायचं आणि आपला आन्सर काय यायला पाहिजे? 0. एक्स इज ए नंबर विच इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. जो पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही असा एलिमेंट. सो कोणता एलिमेंट आला रे तो? अरे मग एक एलिमेंट आला ना, एक एलिमेंट
आला म्हणजे हा सिंगलटन सेट झाला, हा एम्प्टी सेट झाला का? झिरो हा पण एक एलिमेंट तर आला ना तिथे, झिरो हा एक एलिमेंट आला, दॅट इज वाय इट इज नॉट अन एम्प्टी सेट, इट इज ए सिंगलटन सेट. समजलं का तुम्हाला एव्हरीवन? ओके, सो हा जो तुमचा नल सेट आहे, एम्प्टी सेट आहे, याच्यामध्ये कोणताही एलिमेंट येत नाही, कोणताही एलिमेंट येत नाही. समजलं का? ओके, आणि हा कशाने डिफाइन करतो आपण, कशाने डिनोट करतो? लेटर फाय ने. ओके, नेक्स्ट इज अ फायनाइट. आता या फायनाइट मध्ये एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि दॅट इज नथिंग बट द काउंटिंग. कोणता शब्द लक्षात ठेवायचा आहे? काउंटिंग किंवा काउंटेबल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. जे नंबर्स आपण काउंट करू शकतो किंवा ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो त्यांना आपण काय म्हणणार? फायनाइट सेट. काय म्हणणार? फायनाइट सेट. उदाहरणार्थ मी घेतो, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए स्टुडंट इन युअर स्कूल. मग मला सांगा, तुमच्या स्कूल मधले स्टुडंट तुम्हाला काउंट करता येतील का? नाही करता येणार काउंट, एवढं डिफिकल्ट आहे. स्कूल चालू झाल्यावर प्रत्येक क्लासरूम मध्ये जा, हजेरी घ्या, काउंटिंग करा 1 2 3 4 5. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये 50 स्टुडंट, सेकंड स्टँडर्ड मध्ये 60 स्टुडंट, थर्ड स्टँडर्ड मध्ये 80 स्टुडंट, फोर्थ स्टँडर्ड मध्ये 50 स्टुडंट. काउंटिंग करा, ऍडिशन करा. नाही होणार काउंट? किती येतील एका स्कूलमध्ये? 1000, 2000, 4000, 10,000 स्टुडंट. जर देशाची पॉप्युलेशन मोजू शकतो आपण, मोजू शकतो किती आहे पॉप्युलेशन आपल्या इंडियाची? 121 करोड. कधी? 2011च्या सेन्सस नुसार, जनगणनेनुसार. आता तर आपली चालू आहे 2026 ची. ओके, ही जनगणना चालू आहे आता. मग इथे कितीतरी येईल? 150 करोड. हे 150 करोड जर आपण मोजू शकतो तर आपल्या गावातली पॉप्युलेशन मोजू शकतो, तुमच्या क्लासरूम मधली पॉप्युलेशन मोजू शकतो, तुमच्या स्कूल मधले स्टुडंटचे नंबर मोजू शकतो. बरोबर? सो हे नंबर्स आपण काउंट करू शकतो. आणखी काय काउंट करू शकतो? ए बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए किचन इन युअर किटन इन युअर होम म्हणा किंवा इन युअर विलेज मध्ये असणाऱ्या किटनची संख्या. किटन म्हणजे काय? कॅटची पिल्लू, छोटे छोटेसे. काउंटिंग करू शकतो आपण? येस, काउंट करू शकतो. पशुगणना होते, माहितीये का तुम्हाला? पशुगणना सुद्धा केली जाते. पशुगणना म्हणजे काय? गाई म्हशी किती आहेत, बैल किती आहेत हे सुद्धा काउंट केलं जातं. शेळी किती आहेत, बकऱ्या किती आहेत याची सुद्धा संख्या ठेवली जाते. एखाद्या जंगलामध्ये लायन्स किती आहेत, टायगर्स किती आहेत हे सुद्धा काउंट केलं जातं. सो हे सगळं काउंटिंग आहे. मग ज्याचं आपण काउंटिंग करू शकतो, जे नंबर्स काउंटेबल असतात, अशांना आपण काय म्हणतो? फायनाइट सेट. इफ अ सेट इज अ नल सेट सुद्धा काउंट करू शकतो आपण. ओके, किंवा जे एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत रे? लिमिटेड आहेत. एखाद्या सेट मधले एलिमेंट्स हे लिमिटेड आहेत आणि ते लिमिटेड एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो. अशा सेटला आपण काय म्हणणार आहोत? फायनाइट सेट. ओके, फायनाइट सेट म्हणजे डोक्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, फिक्स ठेवायची, की जे नंबर्स आपण काउंट करू शकतो किंवा एखाद्या सेट मधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो. बघा इथे एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि तो क्वेश्चन काय बघा? C is a set of all P such that P is a number from 1 to 22 divisible by 4. बघा, हा C हा असा सेट आहे ज्याच्यामध्ये नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला आणि ते नंबर्स कोणाच्या मधले रे? 1 पासून 22 पर्यंतचे नंबर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. सो फ्रॉम 1 to 22 नंबर आहेत. बट आपल्याला कोणते नंबर घ्यायचे? डिव्हिजिबल बाय 4 ओनली. ज्याला कशाने भाग जातो? 4 ने. सो 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा
20. मग घेतले का नंबर 4, 8, 12, 16, 20. काउंटिंग करता येऊ शकतं. किती नंबर्स आहेत टोटल? 1, 2, 3, 4, 5. सो नंबर ऑफ एलिमेंट इन सेट सी, नंबर ऑफ एलिमेंट इन सेट सी किती आहेत रे? 5. किती एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5. मी इथे लिहिले 5. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट सी इज इक्वल टू 5. समजतंय एव्हरीवन? कळतंय? याच्यामध्ये काही शंका आहे? मग काउंटिंग करता येते. मग काय म्हणणार या सेटला? फायनाइट सेट. काय म्हणणार? फायनाइट सेट. सो आतापर्यंत आपण किती सेट बघितले? 3 सेट बघितले. पहिला सेट काय बघितला? सिंगलटन सेट. सिंगलटन सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो, सिंगल एलिमेंट असतो. दुसरा बघितला आपण एम्प्टी सेट, त्यालाच आपण काय म्हणतो? नल सेट किंवा नल्ला सेट. याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसतो. आणि तिसरा आता बघितला आपण फायनाइट, म्हणजे काउंटेबल, ज्याच्यामध्ये आपण नंबर्स काउंट करू शकतो. अशा नंबर्सला, अशा सेटला आपण काय म्हणतो? ओके. आणि नेक्स्ट फोर्थ, I think it is a fourth one, na? Okay. So fourth one, infinite set. Infinite means what? Infinite. आपण लिहितोच infinite. Okay. Infinite म्हणजे काय? Unlimited. Unlimited. समजा मी सांगितलं की सेट n be the set of all x such that x belongs to n. म्हणजे x हा काय? नॅचरल नंबर आहे. सो लिहा नॅचरल नंबर. काय लिहिणार तुम्ही? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अप टू द इन्फिनिटी. म्हातारा होस तोपर्यंत लिहित बसा तुम्ही, तरीही हे नंबर्स संपणार नाहीत. अशा प्रकारच्या सेटला आपण काय म्हणणार? इनफायनाइट सेट. हे काउंटिंग नाही करू शकत. सो ऑल नॅचरल नंबर्स, ऑल होल नंबर्स, ऑल इंटिजर्स, ऑल रॅशनल नंबर्स, रियल नंबर्स, हे सगळे कशामध्ये येतात? कशामध्ये येतात? इनफायनाइट सेट. किंवा मी असं सांगितलं की एक्स बी द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बी द प्राईम नंबर्स. एक्स काय आहेत रे? प्राईम नंबर्स. मग प्राईम नंबर्स तुम्हाला शोधता येतील का? अप टू सांगितले का? 100 पर्यंत लिहा, 200 पर्यंत लिहा. प्राईम नंबर्स लिहायचे आहेत. मग शोधत बसा. जर नंबरच तुमच्याकडे इन्फिनिटी आहेत, जर नंबरच तुमच्याकडे इन्फिनिट, तर प्राईम नंबर पण इन्फिनिटीच असतील, संपणारच नाहीत. येस ऑर नो? येस. सो ज्या याच्यामध्ये, ज्या सेटमध्ये नंबर्स ऑफ एलिमेंट्स, त्या सेट मधले कसे असतात? अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. अनलिमिटेड आहेत आणि कसे आहेत? अनकाउंटेबल. मग 2 शब्द लक्षात ठेवायचे. एक अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल. आपण सगळ्यांना शब्द लक्षात ठेवलेले आहेत. सिंगलटन मध्ये लक्षात ठेवलं होतं सिंगल, नल सेट मध्ये लक्षात ठेवलं होतं 0. त्याच्यानंतर तिसरा बघितला होता फायनाइट सेट मध्ये लक्षात ठेवलं होतं काउंटेबल, लिमिटेड अँड काउंटेबल. आणि आता आहे इनफायनाइट सेट मध्ये काय लक्षात ठेवणार? अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल नंबर्स. त्यांना काय म्हणणार आपण? त्या सेटला आपण काय म्हणणार? इनफायनाइट सेट. ओके, चला. मग इथे एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इनटू द फायनाइट और इनफायनाइट सेट. तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत की हे फायनाइट आहेत की इनफायनाइट आहेत. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 बघूया. मी इथे तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन पण करून देतो, पण आपण इथे फक्त लिहूया फायनाइट सेटचं नाव लिहूया. A is a set of all x. Sorry. A is a set of all x such that x belongs to natural number. हे कसं वाचतो आपण? x belongs to natural number. x हा काय रे? नॅचरल नंबर आहे. पण नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात सर? 1, 2, 3, 4, 5 पासून इन्फिनिटी पर्यंत आहेत सर. आणि पुढे काय म्हटलं? अँड x is an odd number. x काय रे? ऑड नंबर. मग ए सेट काय येईल सांगा मला? ए सेट मध्ये कोण कोण येईल? ए सेट मध्ये ऑड नंबर येतील फक्त 1, 3, 5, 7, 9. मग हे मला सांगा संपतील का रे? मग हा फायनाइट आहे का इनफायनाइट आहे? इनफायनाइट आहे. म्हणून आपण हा कुठे लिहिणार? सेट ए. ए इज अ सेट कसं लिहिणार? 1, 3, 5, 7, 9 अप टू द इन्फिनिटी. कारण हा कोणता सेट आहे? इनफायनाइट सेट आहे.
ऑड नंबर्स आपण काउंट करू शकणार नाही. हा, हे जर त्यांनी असं म्हटलं असतं की अप टू 100 तर काय झालं असतं, फायनाईट. सो मग काउंट करू शकलो असतो. मग मला सांगा 1 पासून 100 पर्यंत हाऊ मेनी ऑड नंबर्स आर देअर, हाऊ मेनी? साई पूजा, मी प्रश्न विचारला 1 ते 100 मध्ये किती ऑड नंबर्स आहेत? 50. किती? अरे काय तुम्ही, 1 ते 10 मध्येच किती आहेत बघा, 1 ते 10 मध्येच किती आहेत बघा, इथे 1 3 5 7 9 किती आहेत? 5. अरे 50 एक सोडून येतात ना, एक नंबर एक सोडून येतात ना. मग अर्धे काय असतील, इवन नंबर असतील. अर्धे काय असतील, 50 इवन 50. शाबाश. चला सेकंड क्वेश्चन काय बघा, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स काय रे, नॅचरल नंबर आहे. अँड हे काहीतरी दिलेले आहे त्यांनी, अँड 3x - 1 इज इक्वल टू 0. ओके, चला मग हे सॉल्व्ह करूया. 3x - 1 इज इक्वल टू 0. हा -1 इकडे येऊन काय होईल रे, +1 काय होईल, हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल, डिवायडेड बाय 3. सो तुम्हाला x ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/3. मग तो सेट काय झाला बघा, बी सेट काय झाला तुमचा, बी सेट मध्ये काय आलं, 1/3. तुम्ही सॉल्व्ह केलं 1/3 आलं. बट हा मला सांगा 1/3 हा नॅचरल नंबर आहे का रे, नॅचरल नंबर आहे का? म्हणजे या सेट मध्ये काही येईल का, या सेट मध्ये काहीही येणार नाही, कारण 1/3 x ची व्हॅल्यू किती आली आहे, पण हा 1/3 हा नॅचरल नंबर नाहीये. म्हणजे हा नंबर या सेट मध्ये तुम्हाला लिहिता येईल का, नाही लिहिता येणार सर. दॅट्स वाय हा काय झाला तुमचा नल सेट, म्हणजेच त्याला फाय म्हणणार. पण नल सेट हाच काय असतो रे, नल सेट काय असतो, फायनाईट सेट. नल सेट सुद्धा काय असतो, फायनाईट सेट. बघा आपण बघितलंय ना, पहिलंच वाक्य काय बघितलं होतं, इफ अ सेट इज अ नल सेट. जर नल सेट असेल तर तो सुद्धा काय असतो, फायनाईट सेटच असतो, तो पण काय असतो. ओके, चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय बघा, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. एक्स कशाने डिव्हिजिबल आहे, 7 ने. ओके, म्हणजेच 7च्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या तुम्हाला लिहायच्या आहे. ओके, 7 ने कोणाला भाग जाईल, समजा नॅचरल नंबर लिहितो मी 1 2. ओके, आता 7 ने डिव्हिजिबल असणार आहे. 1 ला 7 ने भाग जाईल का, 2 ला जाईल का, 3 4 5 6 7 ला जाईल. नंतर कोणाला जाईल, 14 ला. म्हणजे 7च्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या 7 14 21 28 35 अँड सो ऑन. ओके, दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 7. पण एक्स काय रे, नॅचरल नंबर. मग आता नॅचरल नंबर तर इन्फिनिटी आहेत, लिहित बसा बरं, शोधत बसा संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत, म्हातारे होस्तोपर्यंत. तुम्हाला संपतील का ते नंबर, संपतील का 7 ने डिवाइड होणारे नंबर्स, नाही संपणार सर. ओके, सो हा कोणता सेट झाला, इनफायनाइट सेट. चला फोर्थ क्वेश्चन बघूया. डी इज अ सेट ऑफ ऑल ए कॉमा बी वेअर ए डॅश बी किंवा ए कॉमा बी बिलॉंग्स टू डब्ल्यू आणि ए प्लस बी इज इक्वल टू 9. आता ए आणि बी हा काय रे, डब्ल्यू आहे. डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर आहे. आणि दोघांची बेरीज केली तर किती मिळायला पाहिजे तुम्हाला, आन्सर किती यायला पाहिजे, 9. मग मला सांगा, आता मी काही नंबर घेतो, ए ला घेतो 2, 2 हा होल नंबर आहे. बी घेतो 7, किती आन्सर आलं रे, इथे घेतो 3, इथे घेतो 6, किती आला आन्सर, इथं 2 घेतो, इथे काय घेतो 5, किती आला आन्सर, 9 आलं का, 7 आलं का. मग इथं किती घ्यावं लागेल,
39 इथे इथे घ्यावं लागेल 4 आणि इथे घ्यावं लागेल 5. किती झालं 9. इथे घेतो 5, इथे घेतो 4. किती आलं 9. मी असं पण घेतलं तरी चालेल का रे? 81 नंबर घेतो आणि दुसरा नंबर घेतो 72. ओके बघा इथे प्लस करतो आणि 72 ला मायनस घेतो. बघा 81 सॉरी मायनस नाही घेता येणार, होल नंबर आहे ना. ओके 5 + 4 झालं. नंतर काय येईल मग पुढे सांगा मला. 5 नंतर इथे घ्यावं लागेल 6 + 3. ओके नंतर काय घेता येईल तुम्हाला 7 + 2. त्याच्यानंतर 8 + 1. इथे 1 + 8 घेता येईल. 9 + 0 घेता येईल. येस ऑर नो. इथे पण काय घेता येईल 0 + 9 घेता येईल. या सगळ्यांचे आन्सर किती येणार आहेत 9. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात का सांगा. याच्या व्यतिरिक्त 9 येईल असं काय करू शकतात का? या एवढ्या पॉसिबिलिटीज मी लिहिल्या. आता मात्र काय करू शकत नाही. सो एवढ्याच पॉसिबिलिटी आहेत. तुम्ही बघा ए ची व्हॅल्यू इथे 1 घेतली, तेव्हा बी ची व्हॅल्यू काय घेतली 8. इथे 2 घेतली, इथे काय घेतली 7. ए ची व्हॅल्यू घेतली 3, बी ची व्हॅल्यू घेतली 6. इथे घेतली व्हॅल्यू 4, इथे घेतली 5. सो हे तुम्हाला सगळे नंबर्स मिळतील. बरोबर हे सगळे नंबर्स मिळतील. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता काय घेता येईल का नाही. म्हणजे हे तुम्हाला काउंटिंग करता येणार आहे. मग हा सेट आपण इथे लिहून घेऊया. बघा कोणता सेट आहे रे डी सेट. डी सेट मध्ये काय काय येणार आहे तुमच्या व्हॅल्यूज. इथे येईल 0 9, दुसरा येईल 1 आणि 8, 2 आणि 7, नंतर येईल 3 आणि 6, नंतर काय येईल 4 आणि 5, 5 आणि 4, त्याच्यानंतर 6 आणि 3, 7 2, नंतर काय येईल 8 1 आणि 0 आणि सॉरी 9 आणि 0. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता दुसरे नंबर्स घेता येणार नाही. ज्याची ऍडिशन किती येईल 9 येईल. ओके सर मग असं घेतलं तर चालेल का? बघा 11 + -2 चालेल नाही, कारण 11 तर होल नंबर आहे, पण -2 हा होल नंबर नाही. -2 इंटीजर आहे. होल नंबर कुठून स्टार्ट होतात? होल नंबर 0 1 2 3 पासून स्टार्ट होतात. ओके सो निगेटिव्ह येतच नाही. सो हा निगेटिव्ह तुम्ही घेऊ शकत नाही. निगेटिव्ह जर घेता आला असतं आपल्याला तर मग इन्फिनिटी आला असतं. तर मग किती आलं असतं इन्फिनिटी. समजलं का सगळ्यांना एव्हरीवन? सो हा कोणता सेट आहे रे फायनाइट सेट आहे. हे काउंटिंग करता येतात. बघा किती एलिमेंट मिळाले तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एलिमेंट्स मिळाले. याच्या व्यतिरिक्त मात्र तुम्हाला कोणतंही कॉम्बिनेशन घेता येणार नाही. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन 5th वाला काय. ई इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलोंग्स टू आय आणि एक्स स्क्वेअर किती आहे 100. सो एक्स चा स्क्वेअर. ओके मग एक्स मी काय मानतो एक्स इज इक्वल टू 10 घेतो. एक्स इज इक्वल टू काय घेतला मग 10 चा जर याचा स्क्वेअर केला एक्स चा स्क्वेअर केला तर 10 चा पण काय होईल. तो एक्स स्क्वेअर किती आला म्हणजे मी एक्स ची व्हॅल्यू काय घेऊ शकतो एक्स ची व्हॅल्यू 10. आता मी एक्स ची व्हॅल्यू घेतो -10. एक्स ची व्हॅल्यू काय घेतो मग एक्स चा स्क्वेअर म्हणजेच काय -10 चा पण स्क्वेअर. मग -10 चा स्क्वेअर किती येईल सांगा मला -100 किती येईल. अशी उलट्या हाताची सुलट्या हाताची खालून 1-2 बुक्के वरून 1-2 बुक्के मारायला पाहिजेत तुम्हाला. 10 10 चा किती झालं मायनस मायनस काय झालं म्हणजे मायनस निगेटिव्ह नंबरचा पण स्क्वेअर काय येतो पॉझिटिव्हच येतो. तो एक्स चा स्क्वेअर किती येईल एक्स चा पण स्क्वेअर किती येईल 100च येईल. सॉरी 10 चा पण स्क्वेअर 100 येतो आणि -10 चा पण स्क्वेअर किती येतो 100च येतो. सो तुम्हाला आता कोणता सेट दिलाय ई. ई सेट मध्ये कोणते नंबर येतील 10 आणि -10 या दोघांचा काय करायचा आहे तुम्हाला स्क्वेअर. सो तो काय येणार आहे पॉझिटिव्ह 100च येणार आहे. बाकी कोणत्याच नंबरचा स्क्वेअर 100 येणार नाही. 2 चा स्क्वेअर 100 येईल 4 चा येईल 100 चा स्क्वेअर 100 येईल
फक्त 10 आणि -10 या दोघांचा स्क्वेअर किती येईल 100. मग हा फायनाइट आहे का इनफायनाइट सेट आहे? काउंटिंग करता येत आहे. किती एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये? 2 एलिमेंट्स. आणि लास्ट वन बघूया 6 वाला काय अगेन सेम आहे. आता या ठिकाणी फक्त इथं क्यू आले. मग आता तुम्ही 11 साठी किती पॉसिबिलिटी घेऊ शकतात. हे सेट सुद्धा काय आहे तुमचा इनफायनाइट सेट आहे. बघा काय म्हटलंय तुम्हाला 2 नंबर्स घ्यायचे. एक नंबर आहे ए, दुसरा नंबर आहे बी. ए आणि बी दोन्ही काय आहेत रे? रॅशनल नंबर आहेत. रॅशनल नंबर म्हणजे काय घेऊ शकतात तुम्ही? ऑल पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकतात, ऑल निगेटिव्ह नंबर घेऊ शकतात आणि 0 पण घेऊ शकतात. ओके. आणि तुम्हाला फायनल आन्सर काय मिळवायचंय 11. मग आता मी काहीही घेऊ शकतो. मी असं पण घेऊ शकतो बघा 111 प्लस -100 प्लस काय रे -100. ओके. याचा आन्सर काय येणार आहे 11च येणार आहे. येस ऑर नो? मी असं घेतो बघा 1111 प्लस 1100 याला मायनस करतो -1001 किती येईल याचा आन्सर. आता तुम्ही कितीही नंबर्स घेऊ शकतात. आता त्याला काही हेच नाही, चान्स नाही. तुम्ही कोणती याची व्हॅल्यू 1,00,000 पण घेऊ शकतात. ओके. आणि बी ची व्हॅल्यू काय घ्याल मायनस मध्ये घ्या, एखादी सबट्रॅक्शन करा. ओके. सो इथे आता खूप साऱ्या पॉसिबिलिटी आहे. तो एफ नंबर पण काय येईल कशामध्ये येईल तुमचा इनफायनाइट सेट मध्ये येईल. ओके. आय होप तुम्हाला आता हे व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे. समजलं मग सगळं फायनाइट इनफायनाइट पर्यंत. चला आता नेक्स्ट आहे इक्वल सेट. आता इक्वल सेट वरनं काय लक्षात येतं तुमच्या की 2 सेट दिलेले असतील आणि त्याच्यातले सगळे एलिमेंट्स कसे असतील सारखे असतील, इक्वल असतील. उदाहरणार्थ एक सेट दिलेला आहे ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. लिसन मध्ये कोणकोणते लेटर्स आलेले आहेत बघा. यल आलेला आहे, आय आलेला आहे, यस आलेला आहे, टी आलेला आहे, ई आलेला आहे आणि एन आलेला आहे. ओके. तेच आता बी सेट कोणता आहे बघा. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. मग सायलेंट मध्ये कोण आलाय? यस आलाय, आय आलाय, एल आलाय, ई आलाय, एन आलाय आणि टी आलाय. बघा इथे यल आहे, इथे पण यल आहे का? यस ऑर नो? यस. इथे आय आहे, इथे पण आय आहे का? इथे यस आहे, इकडे पण यस आहे का? इथे टी आहे, इकडे पण टी आहे का? इकडे एन आहे, सॉरी ई आहे, ई आहे का? एन आणि एन. बघा याच्यातले सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये सुद्धा आहेत. देअरफॉर सेट ए इज इक्वल सेट ऑफ बी असं म्हटलं जातं. सेट ए आणि सेट बी हे दोन्हीही इक्वल सेट आहे. समजलं का? समजलं? सो पुन्हा एकदा आपण 5ही सेट रिकॉल करूया. सगळ्यात पहिला सेट आपण बघितला होता सिंगलटन सेट, ज्याच्यामध्ये सिंगल एलिमेंट असतो. दुसरं बघितलं आपण एम्प्टी सेट किंवा झिरो सेट किंवा त्यालाच नल सेट असं पण म्हणतात. ओके. ज्याच्यामध्ये काय असं एकही एलिमेंट नसतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं नेक्स्ट फायनाइट सेट. फायनाइट सेट मधले एलिमेंट्स हे काउंटेबल असतात. ओके. आपण ते काउंट करू शकतो. लिमिटेड अँड काउंटेबल असतात. आणि लास्ट चौथा बघितला होता इनफायनाइट सेट. याच्यामधले एलिमेंट्स अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल असतात. ओके. आता 5th वाला सेट बघतो आपण इक्वल सेट. 2 सेट दिलेले असतील. ए सेट मधले एलिमेंट्स जितके एलिमेंट्स आहेत तसेच्या तसे एलिमेंट्स कोणामध्ये आहेत सेट बी मध्ये पण जर असतील तर सेट ए ला बी चा इक्वल सेट म्हणणार किंवा बी ला ए चा इक्वल सेट म्हणणार. समजलं? याच्यामध्ये काही शंका आहे? ओके. चला मग आता पटकन लिहून घेतात का? ओके. आता सगळे बेसिक कन्सेप्ट आपल्याला कळलेले आहेत. आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. ओके. चला प्रॅक्टिस सेट 1.2 चा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन. ओके. काय म्हटलंय बघा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट. कोणकोणते इक्वल सेट आहेत अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. 3 सेट दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला तिन्ही सेट सॉल्व्ह करायचे. पहिले दिलेले आहे बघा ए सेट. सेट सोल्युशन लिहूया आपण इथे.
सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू व्हॉट 2. आपल्याला काय शोधायचं, इक्वल सेट शोधायचे. आता यांच्यामध्ये तिन्ही सेटचे आपण पहिले व्हॅल्यूज काढूया. सो हियर आपल्याला काय दिले बघा, 3x - 1 इज इक्वल टू काय दिले 2. हा -1 इकडे येताना काय होईल +1. देअरफॉर इथे काय राहिला फक्त 3x इज इक्वल टू हा 2, हा -1 इकडे येऊन काय झाला +1. देअरफॉर 3x म्हणजे काय, 3x म्हणजे काय 3 मल्टिप्लाय बाय x. ओके, सो 2 + 1 किती झाले 3. हा 3 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय 3. सो 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1/1 म्हणजेच काय 1. x ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, सो या सेट मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू लिहायची. सो ए सेट मध्ये कोणती व्हॅल्यू आली आपली 1. ए सेट म्हणजे काय सिंगलटन सेट, त्याच्यामध्ये 1 हा एलिमेंट आलेला आहे. ओके, आता सेट बी बघूया. सेट बी काय दिलेला आहे, बी इज इक्वल टू काय दिले आपल्याला, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए नॅचरल नंबर. एक्स काय नॅचरल नंबर, बट एक्स इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. ओके, आपल्याला काय लिहायचंय पहिले नॅचरल नंबर्स लिहायचे. मी तुम्हाला नॅचरल नंबर लिहून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. हे कोण आहेत रे नॅचरल नंबर. पण आपल्याला असा पाहिजे नंबर की जो प्राइम पण नाहीये आणि कॉम्पोजिट पण नाहीये. मग कोण आहे असा 1. अगोदरच सांगितलं होतं 1 काय नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. तो प्राइम पण नाहीये आणि कॉम्पोजिट सुद्धा नाहीये, सांगितलं होतं मी अगोदरच तुम्हाला. ओके, सो बघा ए सेट काय आलाय 1, बी सेट पण काय आलाय 1. ओके, याला पण आपण काय करूया ब्रॅकेट करून याला म्हणू इक्वेशन नंबर 1, याला म्हणूया 2. चला आता तिसरा सेट काय बघा सी सेट. सी सेट काय म्हटलंय त्यांनी बघा की सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स बिलॉंग्स टू एन चा अर्थ काय होतो, एक्स हा काय आहे नॅचरल नंबर आहे. चला मग नॅचरल नंबर आहे तर आपण नॅचरल नंबर लिहूया 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. बट नॅचरल नंबर कसा आहे, एक्स कसा आहे लेस दॅन 2, दोनापेक्षा लहान. मग दोनापेक्षा लहान कोण आहे 1, दोनापेक्षा लहान कोण आहे बस. मग झालं. मग आता बघा 1 2 3 वरनं काय म्हणता येईल तुम्हाला, याला म्हणा 3. 1 2 3 वरनं काय म्हणता येईल सिंगलटन सेट नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की डिसाइड करा फॉलोइंग सेट्स इक्वल आहेत का नाही. मग इक्वल आहेत का, येस, कारण सगळ्यांमध्ये एकच एलिमेंट आला. सो ऑल सेट ए बी अँड सी आर इक्वल सेट. कशावरनं लिहिणार फ्रॉम 1 2 and 3. सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. तीनही सेट्स काय आहेत इक्वल आहेत, कारण त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स कसे आहेत सेम आहेत. समजलं का सगळ्यांना, एव्हरीवन अंडरस्टूड. ओके, काय अवघड आहे, फक्त हे तुम्हाला थोडंसं सॉल्व्ह करता यायला पाहिजे आणि हे तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करता यायला पाहिजे. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. लिहायचंय, ठीक आहे लिहून घ्या. मग चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला काय म्हटलंय, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट. इक्वल सेट आहेत का आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तो ए सेट काय दिलाय बघा, ए इज इक्वल टू इवन प्राइम नंबर. सो इवन प्राइम नंबर कोणता आहे रे, फर्स्ट ऑफ ऑल तर मी प्राइम नंबर लिहितो. प्राइम नंबर म्हणजे काय, असे नंबर जे 1 अँड द नंबर इटसेल्फ स्वतःच्याच टेबल मध्ये येतात अशा नंबर्सला आपण काय म्हणतो प्राइम नंबर. मग कोणकोणते आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 13 अँड सो ऑन. बट त्यांना कोणता पाहिजे, इवन पाहिजे. इवन एकच आहे, बाकी सगळे कसे आहेत रे ऑड आहेत. मग इथे काय येणार आहे फक्त 2. ओके, लिहिला तुम्ही सेट ए. आता लिहा सेट बी, याला म्हणा हवं तर इक्वेशन नंबर 1. बी काय म्हटलंय, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. सो हियर आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहा 7x - 1 इज इक्वल टू व्हॉट
13, हा -1 तिकडे जाऊन काय होईल, इथे काय राहिला 7x, बघा हा -1 इकडे आला, इथे काय इक्वल टू हा लिहा 13, आता लिहा हा -1 इकडे येऊन काय होईल +1, 13 + 1 किती झाले 14. ओके, हा 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू व्हॉट 14 डिवाइडेड बाय 7. 7 1 जा 7, 7 2 जा 14. सो x ची व्हॅल्यू किती आली 2. मग ही x ची व्हॅल्यू 2 आली, ही सेटची व्हॅल्यू आहे. ओके, सो इथे लिहा b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय मिळालं तुम्हाला 2. मग a सेट मध्ये पण एकच एलिमेंट आहे आणि तो कोणता आहे 2. बी सेट मध्ये पण एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 2. सो फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय लिहिता येईल, ए इज अ इक्वल सेट ऑफ बी. ए काय आहे इक्वल सेट आहे कोणाचा बी चा, कारण दोघांमध्ये असणारे एलिमेंट्स कसे आहेत सेम आहे. ओके, कळलं. चला मग आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटलंय नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय. खालीलपैकी कोणते एम्प्टी सेट आहेत आणि का. पहिला सेट दिलाय बघा तुम्हाला ए सेट. ए सेट काय दिलाय, ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता मला सांगा नॅचरल नंबर सांगितले, ए काय नॅचरल नंबर, मी नॅचरल नंबर लिहितो 1 2 3 4 5 पासून इन्फिनिटी पर्यंत. हे काय आहेत रे, पण पुढे कंडिशन काय म्हणतायत ते की तो नॅचरल नंबर कसा असला पाहिजे स्मॉलर दॅन 0. अरे 0च येत नाही, हे तर नॅचरल नंबर्स आहेत. नॅचरल नंबर मध्ये 0च येत नाही तर 0 पेक्षा लहान नंबर्स कसे येतील, शक्य आहे का नाही. म्हणजे या सेट मध्ये काय येईल, काहीच येणार नाही, याच्यामध्ये काही येणार नाही. सो ए एलिमेंट सॉरी ए सेट काय आहे फाय नल सेट. कोणता सेट नल सेट. ओके, सो लिहू शकतो की सेट ए डज नॉट कंटेन एनी एलिमेंट therefore set A is a null set. ओके, सेकंड क्वेश्चन काय बघा, सेकंड क्वेश्चन B is a set of all x such that x square is equal to 0. ओके, अगेन B सेट असा आपल्याला नंबर पाहिजे, असा नंबर पाहिजे ज्याचा स्क्वेअर किती यायला पाहिजे 0. मग मला सांगा 0चा स्क्वेअर किती येईल, 0च येईल. 0चा स्क्वेअर म्हणजे 0चं किती टाइम्स मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स. मग 0 0 काय येईल, म्हणजे याच्यामध्ये एलिमेंट काय येईल, मग हा नल सेट आहे का नाही, का कारण त्याच्यात एक एलिमेंट आहे. ओके, सो इथे लिहा सेट बी कंटेन्स ओनली one element, therefore set B is not an empty set. हा empty set नाहीये. समजतंय सगळ्यांना. ओके, चला जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. काय म्हटले, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. ओके, क्वेश्चन लिहून घेऊ हवं तर, C is a set of all x such that 5x minus 2 is equal to 0. आणि सेकंड कंडिशन काय, x बिलोंग्स टू काय पाहिजे नॅचरल नंबर. याचं जे आन्सर येणार आहे हे आन्सर काय पाहिजे आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे. जर याचा आन्सर नॅचरल नंबर आला नाही तर आपला सेट काय येईल नल. ओके, चला मग हियर आपल्याला काय दिलंय ते लिहूया. आपल्याला दिलंय 5x minus 2 is equal to 0. हा -2 तिकडे जाऊन काय होईल रे +2 झाला. 0 + 2 म्हणजेच काय 2. येस ऑर नो. हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल
सो एक्स ची व्हॅल्यू काय आली बघा, एक्स ची व्हॅल्यू काय आली 2/5. पण आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय सांगितली आहे, नॅचरल नंबर मिळायला पाहिजे. मग नॅचरल नंबर आहे का हा, नाही. म्हणजे सी सेट काय येईल रे, सी सेट मध्ये एकही एलिमेंट येणार नाही, येईल का, देअरफॉर मी इथे लिहितो सी इज इक्वल टू 5. ओके, मग अगेन मी आन्सर काय लिहिणार, सेट सी does not contain any element, therefore set C is an empty set or null set. empty set म्हणा किंवा null set म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते म्हणा. ठीक आहे, समजतंय एव्हरीवन. ओके, मग आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय बघा, फोर्थ क्वेश्चन, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाइट और इनफायनाइट. आपल्याला कारण पण द्यायचंय, रिझन पण द्यायचंय की कोणता फायनाइट आहे आणि कोणता इनफायनाइट आहे. फायनाइट साठी आपण शब्द लक्षात ठेवले होते, फायनाइट साठी काय लक्षात ठेवले होते, लिमिटेड अँड काउंटेबल. ओके, आणि इनफायनाइट साठी काय लक्षात ठेवले होते, इनफायनाइट साठी अनलिमिटेड जेवण अँड अनकाउंटेबल. ओके, हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला रिझन मध्ये द्यायचे. सेट ए काय दिले, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स काय रे, 10 आहे, सॉरी एक्स इज लेस दॅन 10 आहे, 10 पेक्षा लहान संख्या लिहायच्यात आपल्या, 10 पेक्षा लहान, छोट्या स्मॉलर नंबर्स लिहायचे. बट एक्स शुड बी काय असला पाहिजे, नॅचरल नंबर. ओके, सो नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात रे, फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहू का, कारण 10 पेक्षा स्मॉल पाहिजे, 10 शुड बी ग्रेटर. बघा ग्रेटर साइन कोणाकडे, 10 कडे, म्हणजे 10 ला मोठा आहे, 10 पेक्षा छोट्या लिहायच्यात म्हणजे अप टू 9. आता मला सांगा हे काउंटेबल आहेत का, येस. सो सेट एलिमेंट्स इन अ सेट ए, रिझन काय लिहिणार आपण, एलिमेंट्स इन सेट ए आर लिमिटेड, येस ऑर नो, अँड लिमिटेड अँड कसे आहेत, काउंटेबल पण आहेत का, काउंटेबल. देअरफॉर सेट ए इज ए फायनाइट सेट. कसा आहे रे, करेक्ट, येस ऑर नो. सेकंड काय म्हटलंय, सेट ऑफ ॲपरेटस इन युअर लॅबोरेटरी. आय थिंक हा 5th क्वेश्चन आहे, 5th क्वेश्चन. थोडस ते समोरासमोर होतं, सो दॅट घेतलंय तसं. काय म्हटलंय, सेट ऑफ ॲपरेटस इन युअर लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये ॲपरेटस काउंट करू शकतो का, येस. ओके, सो मी काय लिहू शकतो, ॲपरेटस इन लॅबोरेटरी आर कसे आहेत रे, लिमिटेड आहेत ना, अरे येस ऑर नो, अँड काउंटेबल. Therefore, set of apparatus in laboratory is a finite set. कसा आहे रे, फायनाइट सेट आहे. कोणता सेट आहे, काउंट करू शकतो आपण. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे तुम्हाला, बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1 आणि वाय इज एन इंटिजर. आता इंटिजर म्हणजे कोण रे, इंटिजर म्हणजे काय, ऑल
निगेटिव्ह नंबर्स, 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स यांना काय म्हणतो आपण? इंटिजर्स. येस ऑर नो? आता आपल्याला असे इंटिजर पाहिजे जे -1 पेक्षा छोटे आहेत. -1 पेक्षा छोटे कोण रे? बरोबर. बघा, -2, -3, -4, -5, -6, -7, -8 हे सगळे लेस दॅन 1 आहेत, -1 आहेत. आय एम करेक्ट? सगळ्यांना याच्यामध्ये काही शंका आहे का? कोणी असं म्हणेल सर -1 पेक्षा -2 कसा छोटा? अंजली, कोण मोठा आहे, -1 की -2? -1. करेक्ट. -1 काय मग? छोटा आहे. -1 पेक्षा छोटे लिहायचेत आपल्याला. -1 पेक्षा काय लिहायचे? स्मॉलर नंबर लिहायचे. -1 काय सांगितलं तू? -1 छोटा की -2 छोटा? कोण छोटा? हु इज बिगर? -1 इज बिगर ना. एव्हरीवन अंडरस्टूड? याच्यामध्ये काही शंका आहे? निगेटिव्ह नंबर्स मध्ये जरा उलट असतं. निगेटिव्ह नंबर्स मध्ये जो छोटा तो मोठा असतो. निगेटिव्ह नंबर्स मध्ये -1 इज ग्रेटर दॅन -2 अँड -2 इज ग्रेटर दॅन -3. सो दॅट आपल्याला इथे काय लिहायला लावले? -1 पेक्षा छोटे नंबर्स लिहायला लावलेले. सो काय येईल बघा, सगळे इथे -1 पेक्षा छोटा कोण आहे? -2, -3, -4, -5 अँड सो ऑन. असं म्हटलंय का त्यांनी? अप टू इथपर्यंत, तिथपर्यंत, अप टू -100, अप टू -200 असं काही म्हटलंय का? नाही. सो बघा, हे जे एलिमेंट्स आहेत इन सेट बी काय लिहिणार? देअरफॉर एलिमेंट्स इन सेट बी आर अनलिमिटेड. कसे आहेत रे? अनलिमिटेड आहेत आणि अनकाउंटेबल. आणि कसे आहेत? अनकाउंटेबल आहे. देअरफॉर मी काय लिहू शकतो? सेट बी इज ॲन इनफायनाइट सेट. कसा आहे रे? येस ऑर नो? सेट ऑफ होल नंबर्स लिहा W. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अप टू द इन्फिनिटी. ओके. सो इथे काय लिहिणार तुम्ही? आन्सर. रिझन काय लिहिणार? एलिमेंट्स इन अ सेट W आर अनकाउंटेबल अँड अनलिमिटेड किंवा अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. देअरफॉर set W is an infinite set. Set W is an infinite set. ओके. तुम्ही हे रिझन लिहायचंय सगळं जे इथे लिहिलेले मी. एलिमेंट्स इन सेट बी च्या ठिकाणी इथे काय लिहिणार तुम्ही? सेट W. ओके. येस ऑर नो? रिझन लिहायचंय हा, नाही तुम्ही असं डॅश 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 कराल माझ्यासारखं. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इथे काय लिहिता येईल सांगा मला? काय म्हटलंय? सी इज अ सेट. कसा सेट आहे? सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास किंवा ऑफ युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये असणाऱ्या नाइन्थ मधले स्टुडंट, 9th क्लास मधले स्टुडंट काउंटेबल आहेत का? येस. सो रिझन काय लिहिणार? रिझन रिझन काय लिहिणार? एलिमेंट्स इन सेट सी आर. मग लिहा ना, तेच तर विचारतोय. रिझन काय म्हणणार? काय लिहिणार? एलिमेंट्स इन सेट सी आर लिमिटेड and countable. Therefore set C is a finite set. Okay. Set of rational numbers.
ओके. रॅशनल नंबर्स लिहू शकतो आपण. रॅशनल नंबर्स कोणाला म्हणतो? असे नंबर्स जे आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. यस ऑर नो? ओके. आणि हे जे पी आणि क्यू आहेत बिलॉंग्स टू इंटिजर. पी आणि क्यू इंटिजर असतात आणि क्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. ओके. मग हे आपल्याला शोधता येतील का? किती असतील हे नंबर्स? इन्फिनिटी पर्यंत. सो रिझन काय लिहिणार? एलिमेंट्स इन सेट क्यू, एलिमेंट्स इन सेट क्यू काय आर अनलिमिटेड and uncountable. Therefore, set Q is an infinite set. ओके. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर क्लास. सो हा मी तुम्हाला होमवर्क देतो. सो क्लास नाही, विलेज, तुमच्या गावामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या. फायनाइट, इनफायनाइट? हु इज टेलिंग इनफायनाइट? फायनाइट सेट कोणता? गावातल्या लोकांची संख्या मोजू शकतो आपण. सो रिझन पण तुम्ही लिहायचं आहे होमवर्कला. ओके. इथे तुमचा प्रॅक्टिस सेट संपलाय. काय झालंय? प्रॅक्टिस सेट संपलाय. बट स्टील मी तुम्हाला हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. काय म्हटलंय? इफ ए इज इक्वल टू काय 1 2 3 अँड बी इज इक्वल टू काय 1 2 3 4 देन ए इज नॉट इक्वल टू बी. व्हेरीफाईड. ओके. मग काय लिहिता येईल बघा. हिअर सेट ए मध्ये काय 1 2 3. इथे लिहा 1. सेट बी मध्ये काय 1 2 3 4. याला म्हणा 2. सो काय एलिमेंट 4 is not present in set A. हा जो 4 एलिमेंट आहे हा ए मध्ये प्रेझेंट आहे का? नाही. देअरफॉर काय म्हणू शकतो की ए इज नॉट इक्वल टू, म्हणून ए बीच्या इक्वल नाहीये. ओके. सगळे एलिमेंट्स आपल्याला प्रेझेंट पाहिजे. क्वेश्चन 2 काय म्हटलंय बघा. ए इथे लिहा, मग सॉल्व्ह करा. सोल्युशन. A is a set of all x such that x is a prime number. x काय रे? प्राईम नंबर आहे. कोणाच्या मधला बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं किंवा मागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं, जर असं सिम्बॉल आला तर तुम्हाला काय करायचंय 10 आणि 20 यांच्या मधले नंबर्स घ्यायचे यांच्या. आणि जर इथे इक्वल टू साइन असतं तर मी 10 पण घेतला असता आणि 20 सुद्धा घेतला असता आणि मधले नंबर सुद्धा घेतले असते. पण इथे इक्वल टू नाहीये, मग आपल्याला 10 आणि 20च्या मधले नंबर्स घ्यायचे. 10 आणि 20 ला घ्यायचं नाहीये. ओके. आणि त्यांच्या मधले कोणते नंबर्स लिहायचे आपल्याला? प्राईम नंबर. चला मग लिहूया. ए सेट बघा काय येईल. 11 13 14 नाही आहेत, 15 नाही आहेत, 16 नाही आहेत, 17 आणि काय येतोय 19. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके. बी सेट काय दिलाय बघा तुम्हाला. बी सेट ऑलरेडी दिलेला आहे. तो काय बघा 11 13 17 आणि 19. याला म्हणा 2. सो 1 आणि 2 मधून आपल्याला काय सांगता येतं की ऑल एलिमेंट्स इन अ सेट ए इज सेम ॲज अ सेट बी. सो ते लिहूया. ऑल किंवा फ्रॉम अबो लिहा किंवा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 it is clear that all elements in set A is same to that of set B.
ओके, सगळे एलिमेंट सेम आहेत, देअरफॉर मी काय लिहू शकतो, सेट ए इज इक्वल टू सेट बी. ओके, झालं व्हेरीफाय. ओके, या पद्धतीने हे क्वेश्चन्स काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये, काही अवघड आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर प्रॅक्टिस सेट 1.2. आज आपण काय काय घेतलं होतं, आपण घेतलं बेसिक घेतलं 1.2 चं, ज्याच्यामध्ये आपण शिकलो टाइप ऑफ सेट. किती सेट्स बघितले होते आपण, 5. त्याच्यामधला पहिला होता सिंगलटन सेट, नल सेट, त्यालाच एम्प्टी सेट म्हणतो. तिसरा होता फायनाइट, चौथा होता इनफायनाइट आणि पाचवा होता इक्वल्स. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण प्रॅक्टिस सेट 1.2. ठीक आहे. सो आपलं शेवटचं वाक्य, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचण असेल युट्यूब वाल्यांना तर त्यांनी खाली कमेंट करा, तुम्ही मला प्रत्यक्ष विचारा. ठीक आहे. ओके, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.